मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या नियोजनासाठी जालन्यात बैठक संपन्न। जालन्यात 1 डिसेंबर रोजी होणार मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा। जालना शहरात 1 डिसेंबर रोजी होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या नियोजनासाठी आज जालना शहरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस शहरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांची 1 डिसेंबर रोजी होणारी जाहीर सभा यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा केली आहे। तसेच जालन्यात नवीन मोंढा भागातील पांजरपोळ मैदानावर मनोज जरांगे यांची सभा होणार असून उद्यापासून सभेची तयारी सुरू होणार आहे। सभेची जनजागृती करणारे बॅनर पोस्टर लावले जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। या सभेसाठी मैदानाची साफसफाई उद्यापासून केली जाणार असून गावात प्रत्येक घरात मुळवाटी व अक्षदा देऊन सभेचे निमंत्रण प्रत्येकाला देण्यात येणार असल्याचंही डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी पत्रकार परिषद बोलताना म्हटलं। आजच्या पत्रकार परिषदेचा 2 उद्देश होते। त्यातला पहिला उद्देश असा, 1 तारखेला जी मनोज जरांगे पाटील यांची अतिभव्य सभा जालना या ठिकाणी होणार आहे, त्या सभेच्या ठिकाणामध्ये बदल झालेला आहे तो सांगणं। आझाद मैदानाच्या ऐवजी मोंढा परिसरामध्ये ही अतिभव्य सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी शहरामध्ये आणि ग्रामीण भागावर लावायचे होर्डिंग असतील, झेंडे असतील किंवा सभेचं नियोजन या संदर्भामध्ये आमची सविस्तर चर्चा झाली आणि 1 तारखेच्या सभेचं अतिभव्य सभा करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी निर्णय केलेला आहे। दुसरा जो विषय आहे की राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोगाकडे मराठ्याचं मागासलेपण निश्चित करण्यासाठी एक पत्र दिलं आहे, TOR दिला आहे आणि ते काम सोपवलं आहे। तो राज्य सरकारचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाला मान्य नाही, कारण जी सध्याची कमिटी आहे ही OBCचं राजकीय आरक्षण निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती निरगुडकर यांचा आयोग नेमला होता आणि त्या आयोगावर जे सगळे सदस्य आहेत ते सगळे सदस्य मराठा विरोधी मानसिकतेचे आहेत आणि त्यामध्ये एकही प्रॉमिनंट मराठा नाही। त्यामुळे ही समिती, हे जे काही मागासवर्गीय आयोग आहे तो मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही। त्यामुळे राज्य सरकारला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीनं या आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील, काल मनोज जरांगे पाटलाच्याबद्दल आणि मराठ्याच्या आरक्षणाबद्दल त्यांनी जे काही वक्तव्य त्या ठिकाणी केलं ते बघता हा आयोग मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही। त्यामुळे एकनाथराव शिंदे साहेबांना तातडीनं हा आयोग बरखास्त करून मराठा आरक्षणासाठी दुसरा आयोग या ठिकाणी नेमावा ही माझी आणि आमची सगळ्याची मागणी आहे। छगन भुजबळ यांनी जे काही आकलेचे तारे आंबड या ठिकाणाहून तोडले त्याबद्दल सकळ मराठा समाजाच्या अतिशय तीव्र भावना आहेत। एक मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्री असताना, ज्येष्ठ मंत्री असतानाही त्यांनी मनोज जरांगे पाटील या मराठा समाजाचं नेतृत्व करत असलेल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याबद्दल ज्या शब्दामध्ये, ज्या भाषेमध्ये आणि मराठा समाजाबद्दल ते बोलले हे अतिशय चुकीचं आहे। छगन भुजबळ हे मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत, मंत्रिमंडळाची जबाबदारी सामूहिक असते, तर मंत्रिमंडळाचे जे काही निर्णय घेतलेत ते छगन भुजबळ यांना मान्य नाहीत का? आणि ते जे काही आंबडला बोललेत हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना मान्य आहे का? अजित पवार यांच्या पक्षाची भूमिका आहे का? हे अजित पवार यांनी 1 तारखेच्या सभेच्या पूर्वी जाहीर केलं पाहिजे। नसता अजितदादा पवार यांना सकळ मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा समाज बंदी करल, जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांचे बोर्ड लावू आणि छगन भुजबळ OBC आणि मराठा वाद पेटवण्यासाठी जे आव्हान करतायत की गावागावातले बोर्ड तोडा, तर आम्ही छगन भुजबळ यांना आवाहन करतो की जे अजित पवाराला बंदीचे बोर्ड आम्ही मराठवाड्यात लावू ते छगन भुजबळ यांनी स्वतः येऊन एकतरी बोर्ड उखडून दाखवावा त्यांच्यामध्ये ताकद असेल तर, आणि त्यांनी स्वतःची ताकद त्या ठिकाणी दाखवावं। नाही तर अशा पद्धतीचे मूर्खपणाचे आणि 2 समाजामध्ये जातीमध्ये तेढ वाढवणारे आणि एका सर्वसामान्य मराठा तरुणाबद्दल जो आज मराठा समाजाचं नेतृत्व करतोय त्यांनी असे करू नयेत, त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना।